फॅमिली लॉ एल फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मार्च 2025 रिपीटर बॅच. क्वेश्चन पेपर मराठी व इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. फॅमिली लॉ कौटुंबिक कायदा LLB 1 सत्र -2 मार्च 2025 रिपीटर. अ. लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी 5 गुण. .1 बालविवाह स्पष्ट करा. बालविवाह म्हणजे असा विवाह ज्यामध्ये दोन्ही पक्षांपैकी किमान एक पक्ष अल्पवयीन असतो. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलगा 21 वर्षांपेक्षा कमी आणि मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असणे असा विवाह अल्पवयीन व्यक्तीच्या इच्छेनुसार रद्दबातल व्हॉइडेबल ठरू शकतो. काही प्रकरणांमध्ये बळजबरी तस्करी तो पूर्णपणे शून्य व्हॉइड मानला जातो. शिक्षा कारावास अधिक दंड. .2 हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा आणि शिक्षा. हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा विवाहाच्या संदर्भात दिलेली मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षा. गुन्हे हुंडा देणे किंवा घेणे, हुंड्याची मागणी करणे. शिक्षा किमान 5 वर्षे कारावास, 15,000 रुपये जास्त दंड किंवा हुंड्याच्या मूल्याइतका दंड. हुंड्यासाठी जाहिरात देणे हा देखील गुन्हा आहे. .3 संगनमत कल्युजन आणि क्षमापण कॉन्डोनेशन. संगनमत पती पत्नीने फसवणुकीने घटस्फोट मिळवण्यासाठी केलेला करार रायट्रो न्यायालय असा दिलासा नाकारते. क्षमापण वैवाहिक अपराधाची उदा. व्यभिचार क्षमा करणे. रायटरो एकदा क्षमा केल्यावर तोच गुन्हा पुन्हा घडल्याशिवाय घटस्फोटाचा आधार म्हणून वापरता येत नाही. .4 कुटुंबाचे प्रकार. विभक्त कुटुंब न्यूक्लिअर फॅमिली पती पत्नी आणि मुले. संयुक्त कुटुंब जॉईंट फॅमिली एकत्र राहणारे विस्तारित कुटुंब. पितृसत्ताक कुटुंब पेट्रियार्कल फॅमिली पुरुष प्रमुख असलेले कुटुंब. मातृसत्ताक कुटुंब मॅट्रियार्कल फॅमिली स्त्री प्रमुख असलेले कुटुंब. विस्तारित कुटुंब एक्सटेंडेड फॅमिली मूळ कुटुंबाव्यतिरिक्त नातेवाईकांचा समावेश असलेले. .5 स्वकष्टार्जित आणि मिश्रित मालमत्ता. स्वकष्टार्जित मालमत्ता सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी स्वतः कमावलेली किंवा खरेदी केलेली. मालकीचे पूर्ण हक्क. मिश्रित मालमत्ता ब्लेंडेड प्रॉपर्टी जेव्हा स्वकष्टार्जित मालमत्ता स्वेच्छेने पूर्वजांच्या मालमत्तेत मिसळली जाते ती संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेचा भाग बनते. .6 मुस्लिम कायद्यानुसार वाटणी. कुराणी वारस. वडील 1/6 हिस्सा मुले असल्यास. आई 1/6 हिस्सा मुले असल्यास अन्यथा 1/3. पती 1/2 मुले नसल्यास. 1/4 मुले असल्यास. पत्नी 1/4 मुले नसल्यास. 1/8 मुले असल्यास. .7 विशेष विवाह कायद्यांतर्गत संमतीने घटस्फोट. विशेष विवाह कायदा 1954 नुसार दोन्ही पक्षांची घटस्फोटासाठी संमती. अटी 1 वर्षापासून वेगळे राहत असणे. लग्न मोडले आहे यावर दोघांचे एकमत असणे. प्रक्रिया संयुक्त याचिका दाखल करणे. विचार करण्यासाठी वेळ 6 महिने. कूलिंग ऑफ पिरियड. न्यायालयीन हुकुमनामा. .8 मुस्लिम कायद्याअंतर्गत वारसाहक्काचे सामान्य नियम. कुराण हदीस इज्मा आणि कियासवर आधारित. संयुक्त कुटुंबाची संकल्पना नाही. वारसांसाठी निश्चित हिस्से. पुरुषाला स्त्रीच्या तुलनेत दुप्पट हिस्सा मिळतो. वारसांचे वर्गीकरण 1. हिस्सेदार शेअरर्स 2. उर्वरित रेझिज्युअरीज 3. दूरचे नातेवाईक. .9 हिंदू विवाहाचे प्राचीन प्रकार. 1. ब्राह्म 2. देव 3. आश 4. प्राजापत्य 5. असुर 6. गंधर्व 7. राक्षस 8. पैशाच. यापैकी ब्राह्म हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जातो. .10 हिंदू विवाह कायद्यांतर्गत शून्य आणि रद्दबातल विवाह. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार शून्य विवाह सेक 11 व्हॉइड मॅरेज. द्विविवाह निषिद्ध नातेसंबंध सपिंड नातेसंबंध. रद्दबातल विवाह सेक 12 व्हॉइडेबल मॅरेज. फसवणूक बळजबरी नपुंसकता मानसिक अस्वस्थता. .11 मुस्लिम कायद्यांतर्गत तलाक. पतीद्वारे विवाह संपुष्टात आणणे. प्रकार तलाक ए एहसन सर्वात योग्य पद्धत. तलाक ए हसन. तलाक ए बिद्दत झटपट तलाक. आता भारतात बेकायदेशीर. वाजवी कारण आणि सामोपचाराचे प्रयत्न आवश्यक आहेत. .12 सहदायाद कोपार्सेनरी आणि फाळणी. सहदायाद हिंदू संयुक्त कुटुंबाचे सदस्य ज्यांना मालमत्तेत जन्मतः हक्क असतो. सुधारणेनंतर मुलींचाही समावेश. फाळणी पार्टिशन संयुक्त मालमत्तेची विभागणी ज्यामुळे सहदायाद दर्जा संपुष्टात येतो. .13 न्यायालयीन विभक्तता ज्युडिशियल सेपरेशन. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार न्यायालय पती पत्नीला वेगळे राहण्याची परवानगी देते. विवाह पूर्णपणे मोडत नाही. घटस्फोटासारखीच कारणे लागतात. एकत्र राहण्याचे बंधन राहत नाही.
ब. दीर्घोत्तरी प्रश्न प्रत्येकी 12 गुण. 1. दशांश क्रूरता आणि त्याग वजा घटस्फोटाची कारणे. क्रूरता क्रुएल्टी शारीरिक किंवा मानसिक त्रास ज्यामुळे एकत्र राहणे असुरक्षित ठरते. प्रकरण स्टार व्ही. भगत विरुद्ध डी. भगत राईटरू मानसिक क्रूरतेमध्ये अपमानास्पद आरोपांचा समावेश होतो. त्याग डिझर्शन वाजवी कारणाशिवाय जोडीदाराला सोडून जाणे. किमान कालावधी 2 वर्षे. प्रकरण बिपिनचंद्र विरुद्ध प्रभावती रायटारो यामध्ये त्याग या संकल्पनेची स्पष्ट व्याख्या केली आहे. 2. दशांशकर्ताचे हस्तांतरण अधिकार. एलिएनेशन पॉवर्स ऑफ कर्ता. कर्ता हिंदू संयुक्त कुटुंबाचा प्रमुख. हस्तांतरणाचे अधिकार. कर्ता मालमत्तेचे हस्तांतरण केवळ खालील कारणांसाठी करू शकतो. 1. कायदेशीर गरज. लीगल नेसेसिटी. 2. कुटुंबाच्या फायद्यासाठी. 3. धार्मिक कार्यासाठी. प्रकरण हनुमान प्रसाद विरुद्ध मुसम्मत बाबुई रायटरो कायदेशीर गरजेची तत्वे यात मांडली आहेत. 3. दशांश मृत हिंदू पुरुषाच्या मालमत्तेची वारसा हक्क वाटणी. हिंदू वारसा कायदा 1956 नुसार 1. वर्ग वजा 1 वारस. आई, विधवा, मुलगा, मुलगी रायटरो सर्वांना समान हिस्सा. 2. वर्ग वजा 2 वारस. वडील, भावंडे इत्यादी. वर्ग वजा 1 नसल्यास. 3. सगोत्र ॲग्नेट्स पुरुषांच्या बाजूचे नातेवाईक. 4. भिन्न गोत्र कॉग्नेट्स स्त्रियांच्या बाजूचे नातेवाईक. महत्वाचे सुधारणेनंतर लिंगभेद नाही. मुलींना समान अधिकार आहेत. यापैकी कोणत्याही कायद्याबद्दल. फॅमिली लॉ रिपीटर मार्च 2025. इंग्लिश भाषांतर पुढीलप्रमाणे आहे. 1. Family Law LLP 1 S2 Mar 2025 Repeater. A. Short answer questions 5 marks each. Q1 Explain child marriage. Child marriage means a marriage where either party is a minor. Under the Prohibition of Child Marriage Act 2006, male below 21 years and female below 18 years. Such marriage is voidable at the option of the minor. In some cases, force, trafficking, it is void. Punishment, imprisonment plus fine. Q2 Offense and punishment under Dowry Prohibition Act. Under Dowry Prohibition Act 1961. Dowry, property's valuable security given in connection with marriage. Offenses, giving/taking dowry. Demanding dowry. Punishment, minimum 5 years imprisonment, fine GE 15,000 rupees or value of dowry. Advertisement for dowry is also punishable. Q3 Collusion and condonation as bars to matrimonial relief. Collusion, agreement between spouses to obtain divorce fraudulently. Right arrow court denies relief. Condonation, forgiveness of matrimonial offense, e.g. adultery. Right arrow cannot later use it as ground unless repeated. Q4 Types of family. Nuclear family, husband, wife, children. Joint family, extended family living together. Patriarchal family, male head. Matriarchal family, female head. Extended family, includes relatives beyond core family. Q5 Self-acquired and blended property. Self-acquired property, earned or purchased by individual, full ownership rights. Blended property, self-acquired property voluntarily mixed with ancestral property, becomes part of joint family property. Q6 Distribution under Muslim law, Quranic heirs. Father, 1/6 share, if children exist. Mother, 1/6, if children, otherwise 1/3. Husband, 1/2, no children. 1/4 with children. Wife, 1/4, no children. 1/8 with children. Q7 Divorce by mutual consent under Special Marriage Act. Under Special Marriage Act 1954, both parties agree to divorce. Conditions: living separately for 1 year, mutual agreement that marriage has broken down. Procedure: joint petition, cooling off period 6 months. Court decree. Q8 General rules of succession under Muslim law. Based on Quran, Hadith, Ijma, Qiyas, no concept of joint family. Fixed shares for heirs. Male gets double share of female. Heirs categorized: 1. Sharers. 2. Residuaries. 3. Distant kindred. Q9 Ancient forms of Hindu marriage. 1. Brahma. 2. Daiva. 3. Arsha. 4. Prajapatya. 5. Asura. 6. Gandharva. 7. Rakshasa. 8. Paisacha. Brahma is considered best. Q10 Void and voidable marriage under Hindu Marriage Act. Under Hindu Marriage Act 1955. Void marriage, Sec 11. Bigamy, prohibited relationship. Sapinder relationship, voidable marriage, Sec 12. Fraud, force, impotency, unsound mind.
Q11 Talaq under Muslim law means dissolution of marriage by husband. Types: Talaq-e-Ahsan, most proper. Talaq-e-Hasan, Talaq. E-Biddat, instant talaq, now invalid in India. Requires reasonable cause and reconciliation efforts. Q12 Coparcenary and partition. Coparcenary, members of Hindu joint family with birthright in property, includes sons and daughters, after amendment. Partition, division of joint property, ends coparcenary status. Q13 Judicial separation. Under Hindu Marriage Act 1955, court permits spouses to live separately. Marriage not dissolved, grounds similar to divorce, no obligation of cohabitation. B. Long answer questions, 12 marks each. Q1 Cruelty and desertion as grounds of divorce. Cruelty, physical or mental suffering, making cohabitation unsafe. Includes violence, false allegations, mental harassment. Case law. V. Bhagat vs. D. Bhagat, right arrow. Mental cruelty includes abusive allegations. Desertion, abandonment without reasonable cause. Requires fact of separation, intention to desert, animus deserendi. Minimum period 2 years. Case law. Bipin Chandra vs. Prabhavati, right arrow. Define desertion clearly. Q2 Alienation powers of Karta. Karta equals head of Hindu joint family. Powers of alienation. Karta can transfer property only for 1. Legal necessity. 2. Benefit of estate. 3. Religious purposes. Examples: sale for family debts, mortgage for education or marriage expenses. Important rule: burden of proof on alienee, buyer. Case law. Hanuman Persod vs. Musammat Babui, right arrow, laid down principles of legal necessity. Q3 Succession of Hindu male dying intestate. Under Hindu Succession Act 1956. 1. Step 1. Class 1 heirs, mother, widow, son, daughter, right arrow, equal share. 2. Step 2. Class 2 heirs, father, siblings, etc. 3. Step 3. Agnates, male lineage relatives. 4. Step 4. Cognates, through female lineage. Important features: no gender discrimination, after amendment, equal rights to daughters.